घंटी वाजाडतो रे. याच्यापेक्षा जोरात घंटी माझ्या इथे वाजते. सई मॅडम, प्रसाद दादा, भलती बेकार अवस्था आहे हो. रात्रभर झोप नाही. लग्नानंतर पहिल्यांदाच असं घडलेलं आहे. 2 हुन्नरी अभिनेत्यांची जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. आणि गेल्या आठवड्यातला भीषण अनुभव लक्षात घेता माझ्या छातीत धस्स होतंय बघ. तेव्हा जरा सांभाळून घ्या बरं का. मला काही कळतच नाही ना हो. मी कधी यांच्याकडे असतो, कधी त्यांच्याकडे असतो. अरे मी अभिनेता आहे का उदडलेल्या वडूच्या गड्यातला लोड नाही मी. असो बा, मी ते शिकवणे मास्तर आहे. आणि आमचे ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब, त्यांच्या 2 पोरांना शिकवायची जबाबदारी माझ्यावर आहे. ती येतच असतील बा, येतच असतील जमदाडे साहेब. मास्तर, अरे बापरे, अरे साहेब या ना साहेब. साहेब आज माझ्याकडे आले तुम्ही. अरे बाप, धन्यवाद. मला ओळखलं? मग जमदाडे साहेब आमचे ट्रस्टी आहे ना हो तुम्ही. माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. काय साहेब? इज्जत जायची वेळ आलेली आहे. सांगा ना. अतिशय महत्वाचं काम आहे. हो का? मला 2 पोरं आहेत. हो का? माझीच आहेत. त्यांना बोलवतो मी. हा या रे. पाहिलं, माझी मुलं. रंग माझी मुलं. काम सांग. हुकुम करा तुम्ही. शाळेत आहेत, पास होत नाहीत. अरे अरे अरे, बरेच दिवस झाले एकाच वर्गात आहेत. असं का? इज्जत नाही जाणार एखाद्या बापाची. काय करावं सांगा. ट्रस्टचा अध्यक्ष जमनाडे आणि त्याचीच पोरं पास होत नाहीत त्याच्याच शाळेत. काय होत असेल विचार करा. हा खरं. मग मी 3.5 मिनिटं खूप विचार केला. आणि त्या विचारांती मी या निर्णयाला पोहोचलो की पोरांना आता शिकवून फिकून काय उपयोग नाही. ह्यांना खूप सांगितलं मी, पण ह्यांच्या काय ते गळी उतरत नाही. यातना व्हायला लागल्या जीवाला. बरं बरं बरं. रडू नको. आणि खूप 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 काळजावर दगड ठेवून मी एक निर्णय घेतलाय. काय काय? हे आपल्यास मी यांना सांगितलं की कॉपी करा. कॉपी करा. कारण वाचून शिकून पाठ करणं तुम्हाला जमणार नाही. त्यापेक्षा कॉपी करा. विचार करा, आपल्याच मुलाला कॉपी करा असं म्हणणं किती कसं वाटत असेल एखाद्या. रडू नका रडू नका. मग तुमच्याकडे आणलं मी. यांना सांगितलंय मी की कॉपी करा. असं चिठ्ठ्या चपाट्या लपवा, कुठून तरी काहीतरी घेऊन या. रिडक्शन कॉपी करा, झेरॉक्स काढा, इथे लिहा, कुठेतरी लिहा, पण कॉपी करा तुम्ही. त्यामुळे इकडचं बघायचं इकडे कॉपी करायचं, इकडचं बघायचं इकडे कॉपी करायचं. साहेब साहेब साहेब, तुम्ही कॉपी पिक्चरचा प्रमोशनला आले हे मला माहिती आहे. म्हणजे कॉपी माहिती आले आता सगळे डायलॉग एकदम. हा मी सगळ्यांना आवर्जून म्हणतो की कॉपी बघा बा, पण आम्हाला स्किट करू द्या बा तुम्ही. मी ट्रस्टवर आहे. हो हो. मग जमनाडे माझं नाव आहे. हा ह्या पोरांना कॉपी करायचं शिकवायचं. जर यांना कॉपी करता नाही आली आणि ते नापास झाले तर तुमची फोटो कॉपी तुमच्या घरात लावीन मी, हार घातलेली. अरे कॉपी हाऊसफुल झाला, हाऊसफुल झाला आता कॉपी. काय वाटलं असेल एखाद्याच्या वा विला वा वा. अरे बाप रे, बाबा बाबा बा, काय प्रमोशनच्या फंडा आहे. काय किती गुणी मुलं आहेत रे. यांनी तर सांगितलं जायल कोपडीचे आहेत म्हणे ते. हे तर एकदम शांत सुस्वभावी वाटतायत. माझी चड्डी माझी चड्डी माझी चड्डी आहे ती. अरे सांगितलं ना बचारी, ही माझी चड्डी फारलीच पण बचाऱ्या. कशावरनं ती तुझी चड्डी आहे? मला सांग तुझ्या चड्डीला किती खिसा आहेत? माझ्या चड्डीला 2 खिसे आहेत. माझ्या चड्डीला 3 खिसा आहेत. कसं काय? ए बा, यो 1 खिसा
दुसरा किस्सा आणि पोस्ट ऑफिस उघडतो, पोस्ट ऑफिस उघडतो. गुरुजी पोस्ट ऑफिस. अरे अरे काय करतो रे तो? तिसरा किस्सा. शिकवणीला आलाय ना रे तू? असं करतो का? अरे जरा संस्कार बिंस्कार आहे का नाही? गुरुजी समोर असं वागता कराय? सॉरी गुरुजी येणार रे मी. ए हरण्या, हा आपला गुरुजी आहे. गुरुजी चल याला मारूया. सलूट मारेंगे, सलूट मार. अरे 2 पाव गुरुजीला, सॅल्यूट मारतो गुरुजीला. 2 पाव गुरुजीला. मग सॅल्यूट मारतो गुरुजीला. तुम्ही बाय ना, तुम्ही तर कवीश येतस रे. कसल्या फालतू कविता करता रे? बेटा इथं बेटा. हा चल लवकर लवकर लवकर. हा खाली बेटा रे. हा नाव सांग तुझे. अरे बापरे. माझे नाव पंढरीनाथ गणपतराव जमदाडे. वा वा शाबास. तुझे नाव सांग रे. माझे नाव अरुण पोपटराव जमदाडे. पोपटराव. अरे गणपतरावांच्या पोरे येणार रे तू. पोपटराव मधून कुठे आले रे? याच्यासारखं सेम टू सेम मी सांगितलं तर यो बोलतो कॉपी करता. अरे म्हणून का तू बापाच्या नावात बदलून टाकाव का रे? आज सगळीकडे कॉपी होते. अरे याला जर असं वाटत असेल की तू कॉपी करतो बा, तर तू एक काम कर ना, बापाच्या नावाच्या ऐवजी आईचे नाव टाकायचं. गुरुजी गुरुजी कुठल्या आईचं नाव सांगू? कुठल्या आईचं म्हणजे? म्हणजे आम्ही जेव्हा दुर्रीमध्ये होतो ना, दुर्रीमध्ये तेव्हा आमची एक आई होती. मग आम्ही पंजामध्ये आलो ना, पंजामध्ये तेव्हा आमची आई बदलली. मग आम्ही आता लंगड्यामध्ये आहे ना, लंगड्यामध्ये तर आमच्या पप्पांनी एक भलतीच आई आणली आहे. दुर्री पंजा ते कडलं पण हे लंगडा काय रे? सत्ता सत्ता. अरे तुम्ही मटक्याची भाषा बोलता का रे? कसे मटका घ्याला पटकन पैसे हातात बोल. मटका जर आता काढला ना, तुझ्या मटक्याला पटका देईन रे एक. म्हटलं गुपचप. तू आहे ना लंगड्यात आपलं 7वीत आहे ना तू, तर 7वीत जी आई आणलेली आहे बुवा, तिचे नाव सांग. सांगतो. हा सांग उठ. माझे आईचे नाव अंजलीला गणपतराव जमदाडे. अंजलीना. अरे बापरे कसं काय? अहो गुरुजी त्याचे काय आहे, म्हणजे आता आम्ही लंगड्यामध्ये आलो ना, तर आम्ही सेमी इंग्लिश स्कूल मध्ये आलो. बरं. तर म्हणून आमच्या पप्पांनी फॉरेनची आई आणली. अरे बापरे. हे जाम चिकनी आहे, अशी गोरी गोमटी आहे. तुम्हाला सांगतो गुरुजी, ती जर आई नसती ना, तर दुसरी कोणतरी आमची आई असती. कठीण आहे रे भाऊ तुमचं. तुमचे आई बाबा तुमच्याकडे राहू दे. मी माझं शिकायचं काम करतो रे. बटा खाली रे. ओ भाऊ मला सांग अरुण, तुला काय काय येतं बा? नाही काय येतं ते सांग. मला मिमिक्री येते. मिमिक्री? कशाची? मेंढा शिंकतो त्याची मिमिक्री येते. अरे एकदमच वेगळं आहे बा. कसं दाखव बरं. हे मेंढा आहे ना, तो असं गवत चरायला असं. जातो. वेगळाच मेंढा आहे बा. हा अच्छा मग त्याचे चरते ना, नाकामध्ये गवत जात. हा एक मिनिट. आधीच्याकडे हे शेवटचं काय होतं? 2 मेंढा आणि 1 माझा. मटकाले अभ्यासाचं काय विचारत होतो मी. आता फालतूपणा करायचा नाही. मी एकदम स्टिक टीचर आहे. स्टिक एकदम ठीक आहे तुम्ही. हा चला आता पुस्तक काढा भूगोलाचं. आणि त्यातलं धडा क्रमांक 3 काढा बा. 3. माझे 3 रन. अच्छा हे बघ माझे 5 रन. माझे 4 रन. 1 मिनिट थांब. अरे बघ 2 रन. माझे 8 रन. आता मारन ना तुम्हाला. काय कुठले रन रे? कुठले रन रे? ते गुरुजी आम्ही क्रिकेट खेळत होतो. तुम्ही आमचे कमेंटेटर होणार. इकडे असा चमटाडी काढतो ना रे तुले. कमेंट्री फेका ते पुस्तक फेका तिकडे. अरे तुम्ही शब्दशः अर्थ घेता का रे? पुस्तकं फेकून राहिले तुम्ही. नीट लक्ष द्या आता. नीट लक्ष द्या. मग डोकं नका फिरवणार आहे. शांत गुरुजी दमले. तर आता आपण शिकूया बुवा
सूर्यग्रहण उठा आता प्रात्यक्षिक दाखवतो तुम्हाला. चला इकडे या समोर आहे थोडं. ये रे समोर ये रे. तर आता मी सूर्य आहे सूर्यग्रहणातला. सूर्याची आणि तू रे हो मेंढा. हे एवढं आवडतं का रे तुला? वर्षानुवर्ष हेच करतोय ना रे तू. इकडे मध्ये मध्ये इकडे. तू पृथ्वी आहे पृथ्वी. अनारकली हिंदुस्तान सल्तनत मोहब्बत करता हूँ सलीम से. बवाल अनारकली. काय रे पृथ्वीचं काय आहे? पृथ्वीराज कपूर मग आवाज तरी नीट काढणार आहे. आणि हिंदुस्तान आहे सल्तनत नाही रे. सल्तनत आहे हिंदुस्तान आहे ना रे. दलिंदर थोडं जवळ आहे मी त्याच्या. आणि का रे तू रे गेंगाण्या तू चंद्र आहे. कोण आहे? चंद्र. नीट म्हणणार चंद्र. चंद्र गेला का चंद्र? चंद्र. आणि चांदण्या दिसल्या का चांदण्या? ए चांदण्या दिसल्या का रे? इकडे रे. तिकडे नाही इकडे इकडे. तू चंद्र आहे हा? तू पृथ्वी आणि मी कोण आहे? सूर्य. तर सूर्यग्रहणामध्ये काय होतं बा? काय होतं? हे पृथ्वी स्वतः भोवती फिरते आणि सूर्याभोवती पण फिरते. आणि चंद्र आहे ना पृथ्वी भोवती फिरतो. वा व्हेरी गुड. वा वा वा. तर सूर्यग्रहणामध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना चंद्र जो आहे ना तो सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो. तर गेंगाना ये रे भो मध्ये आमच्या. अरे वा वा वा. अरे तुम्ही बाय ना. ते झालं. हा? तू कशाला फिरला रे? अरे तू पृथ्वी येणार. पृथ्वी चंद्राभोवती कशाला फिरेल रे? नाही ऍक्च्युली मला ना सूर्याचा रोल करायचा होता. मला व्हेरिएशन देता येत नाही याच्यामध्ये. आज खूप व्हेरिएशन देतोय बरं तू. बलता जोर आहे तुझा. हो हो तू मोठा तू ना बाप मोठा. सूर्य. तू सूर्या. मी सूर्या. हे काय? सूर्य सूर्य तापलेला सूर्य. सगळे तापलेलं थंड करेन रे तुझ्या. इकडे इकडे तू तिकडे हो रे. तर तू सूर्य आहे मी पृथ्वी. माझा चंद्र सेट आहे एकदम. मला जमलंय. थोडीफार आशा आहे ना मला तुझ्याकडूनच आहे. नमो नमस्ते. तर सूर्यग्रहणामध्ये चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो बुवा. ये रे बो गेंगाणामध्ये. व्हेरी गुड व्हेरी गुड रे. तू कशाला फिरला रे? अरे तू सूर्य येणार आहे जबाबदारीने वागणार आहे. सूर्य चंद्राच्या भोवती कशाला फिरला रे? मी याला थोडी कंपनी दिली. कंपनी अशा कंपनी द्यायला सूर्य जर चंद्राच्या भोवती फिरला ना तर आपण सगळे चढून जाऊ ना रे. मी बोलते येडे रे. खड्ड्यात गेला ते सूर्यग्रहण. जाऊ दे तिकडे. चंद्रग्रहण शिकू आपण. चंद्रग्रहण. त्यातला चंद्र सूर्यामध्ये काही पण मजा येत नाही. मी तिकडे लांब जाऊन चेपचून बनू. काय म्हणतो तू? तिकडे लांब जाऊन चेपचून. सेप्चून नाही ते नेपचून आहे. तुझ्या 2 प्लुटोवर अशा सेप्चून देतो ना आता. काय दलिंदर आहेत रे तुम्ही. एवढे कसे दलिंदर आहेत रे तुम्ही. आता सगळं सोडून द्या. 1 मिनिट. ते म्हणजे तुम्हाला जे सांगितलं होतं ते सोडून द्या रे. आता मी चंद्र आहे. इकडे रे. मी चंद्र आहे रे. आता मीच चंद्र आहे. झालं यो चंद्र आहे. हा मग या चंद्रावर मला पहिलं पाऊल टाकायचं. नाही नाही या चंद्रावर मी पहिलं पाऊल टाकणार. मी पहिलं पाऊल टाकणार. काका काय लाथा मार राहणार मला. अरे काय माझ्या राशीला राहू आणि केतू. तू अख्खा पडा पाडला रे तू. राहू केतू आले माझ्या नशिबाला. शनी सारखे माझ्या आजूबाजूला फिरले. पण मी पण गुरु आहे. हळू हळू सावकाश सावकाश. हळू हळू हळू. नाही जाणार तुमच्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा. हळू हळू. पाय पाय गोळा करून आम्ही इथे खर्च करतो हॉस्पिटलमध्ये. तुम्हाला लाज नाही वाटत का बिल वाढवायला? ना गोरगरिबांना लुटता तुम्ही. हळू हळू हळू. अरे जरा हळू बोल ग. तुझ्यासारखी माजलेली गोरगरीब बघून ना लोक रस्त्यावर जातील आपल्याला. तुम्ही गप्प बसावं. आणि
तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला ऍडमिट करते. चला तुम्हाला फेकून येते. आय मीन तुम्हाला शिफ्ट करते. चला. हे असं म्हणजे मी तुझ्या खांद्यावर टाकायचा, कुणाच्या खांद्यावर कुणाची ओझी नाही हो. मग? मी ऍम्ब्युलन्स वाल्याला बोलावलंय. लवकर बोलो ना यार. कदाचित हीच ऍम्ब्युलन्स आहे. कुठलं हीच आहे? पण ऍम्ब्युलन्स वाला कुठे आहे? बोलो. ऍम्ब्युलन्स वाला ॲम्ब्युलन्स वाला आला पेशंटला पोचवायला. ॲम्ब्युलन्स वाला आला पेशंटला पोचवायला. दुसऱ्या हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्स वाला आला पेशंटला पोचवायला. दुसऱ्या हॉस्पिटलला पेशंट ये 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 ये. हा वा वा. अरे हा गाणं म्हणत आलाय. आजे द्या याला कोणता पण रोल द्या. हा गाणं गाताच येणार रे. एवढा उशीर कुठं होता वे? मी कुठं होता एवढा उशीर? इथेच गेलो होतो मागे. तुमचा आवाज ऐकला. ऍम्ब्युलन्स वाला कुठे आहे? काही सापडत- हे बघ इथं आहे. हे बघ आलाय आता. अजय वने तू बाजूला वा. एवढा का चिकटता एकमेकांना? नाही मी ऍक्च्युली थोडी सेंटी झाले. तू थोडी सेंटी नाही ग. तू डायरेक्ट मिनिटीत गेली होतीस. त्याला मिनिटीत घेतलं गुदमारला ना तो. वने कोण आहे? हा ऍक्च्युली माझा नोकर आहे? नाही माझा ऍक्च्युली बॉय आहे? ऍक्च्युली माझा तुझी जीभ जडका झाली. सांग ना मी कोण आहे ते. शाण्या मीना हिचा नवरा आहे. कळलं? काय नवरा. काय आहे? नवरा. हे खरं बोलतोय? हो चुकून झालं रे. झालं म्हणजे? पण वने तुला कळायला पाहिजे होतं. वने तू याला मळमळतंय. मागे राहा. तुझ्यामुळे होत आहे. माझ्यामुळे होत आहे? मी काय पित्त आहे का माझ्यामुळे व्हायला? काळीच लागते रे असं स्वीकारायला. वने तू ह्याच्याशी लग्न केलं? मी तर नवरा आहे. कोण ह्याच्याशी बोलतो? कोण? जाऊ दे ही मोठी स्टोरी आहे. मी नंतर सांगते. चला आपण पळूया. पळूया का पळूया? शाण्या कोण आहे हा माझा प्रिय मित्र आहे माझा. कॉलेज मधला सगळ्यात जवळचा मित्र आहे हा माझा. ओंक्या तू ऍम्ब्युलन्स चालवतो? तुला मल्टीनॅशनल कंपनी टाकायची होती ना? हा म्हणजे नशिबाने साथ नाही दिली म्हणून करिअर थोडस बदललं. थोडस नाही बदललं. मल्टीनॅशनल कंपनीचा मालक ते ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर याला थोडस बदललं नाही म्हणत. सांग ना यार त्याला. पण वने तुला लग्न करून फॉरेनला शिफ्ट व्हायचं होतं ना? हो. कुठे असते सध्या? फिल्टर पडायला. तुझं काय म्हणणं आहे? फिल्टर ऐका ओंकार बरं झालं तू आलास. अहो ऐकलत का? काय? ओंकार आलाय. आता तो आपल्याला व्यवस्थित पोचवेल. काही टेन्शन नका घेऊ. नाही मला जास्त टेन्शन आलंय. ही ॲम्ब्युलन्स नको. आपण दुसरी ॲम्ब्युलन्स बघूया. चल.
अरे माझा पाय भगवान के लिए मुझे छोड़ दो, भगवान के लिए. अबे भगवान पे दया कर, ये छोड़ दूं मैं उसके लिए. कोने तू बस. एक मिनिट पुढे बस. पुढे कशाला बसली? पेशंट सोबत नातेवाईक मागे बसतात ना. मागे बस, चल मागे बस. तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल? मी मागे बसले आणि एकटी समजून तुम्ही हात टाकलात तर? अरे मी तुझा नवराच आहे ना. या परपुरुषासोबत बसते ते चालतंय तुला? जरा म्हणून एकांत नाही या माणसा पुढे. इथे कुठे एकांत ग? तुम्ही का बसाव? ओंक्या चल. ओंक्या अजून किती वेळ लागेल हॉस्पिटलला जायला? अगं हॉस्पिटल 7 मिनिटांवर आहे, पण तू काय काळजी करू नको. मी 4 मिनिटात पोहोचवतो बघ. ओंक्या फक्त 4 मिनिट? म्हणजे हा आपला प्रवास फक्त 4 मिनिटांचा असणार आहे? ओंक्या याच्यानंतर आपण वेगळे होऊ रे. ओंक्या नाही वने तू बघच आता. बघच तू आता किमान 14 तास लागतो बघ. हो चालेल. गावी नाही जायचं माझ्या, कळलं ना? 7 मिनिटावर हॉस्पिटल आहे. 7 मिनिटावर. चल गेट टाक बळव. नाही अरे रस्त्यावर जाम ट्रॉफिक आहे. अजून आपण हॉस्पिटलच्या गेट जवळच आहे रे. अजून रस्त्यावर पण नाही गेलो. ट्रॅफिकचं नंतर बघू. तो सायरन आणलाय ना, तो लाव आणि वाजवून पळव गाडी. जा ना, झोप ना. मारू का सांगतो तुला. वने तू काही तास सहन कर. हा मेला ना की आपणच लग्न करूया. मी का मरू? माझ्या फक्त डोक्याला लागले आणि पायाला फ्रॅक्चर झालंय, त्याचं ऑपरेशन आहे. मी का मरू? बस एवढंच? हा. वने खरं आहे? हो ना, जात पण नाही. तू बायको आहेस ना माझी? बायकोसारखं कधी वागवलात का? काय केलं? ओंक्या, तुला सांगते माणूस मला इतका चढतो ना. मी नाही ग. मला खूप त्रास देतो ओंक्या माणूस. आणि याची आई सटवी खूप त्रास देते, खूप चढते ओंक्या मला. अरे गाडी नाही सुरू केली, सायरन लागला. कोणी तू रडू नको. एक मिनिट. तुम्ही तुमच्या आईला डोळ्यासमोर ठेवून सांगा आणि बघा आमच्या दोघांकडे कुणावर जास्त अत्याचार झाल्यासारखं वाटतंय. नीट सांगा. ऍक्च्युली तुमच्याकडेच जास्त. ओंक्या, तुला माझ्यावर विश्वास नाहीये? नाही तुला पुन्हा असं वाटतंय मी खोटं बोलते? अगे नाही. ओंक्या आठव, त्यावेळी पण ह्या एकाच कारणामुळे ब्रेकअप झालं होतं ओंक्या. जरा लाज बाळग ग. नवऱ्यासमोर तरी असं बोलू नको. नाही सॉरी वने, असं परत नाही होणार. तू झोप. झोप काय झोप? मी झोपणार. चल वने तू चल, आपण जाऊया. वा मस्त. वा अरे आता सुरू झाली. वने ते बघ काय जगना, कुठेतरी जाऊन जगना. मला खोकला. ड्रीम पार्क. हो ड्रीम पार्क गार्डन आठवतंय तुला? काळोख झाल्यानंतर उशिरापर्यंत आपण थांबायचं म्हणून वॉचमॅन हाकलायचं आपल्याला. अरे बाप, जगतो का काय मी? अरे काय तुम्हाला तिथेच रोज भेटायला बोलवायचं आणि तू रोज लेट करायची. तरीच म्हटलं मी तुला म्हटलं आपण ड्रीम पार्कला जाऊया, तर का नको नको म्हणायची? ते जुन्या आठवणी ताज्या झाल्या असत्या ना, हा जांबून तुला आठवला असता. कोणे चल आपण आता पण राऊंड मारून येऊया. अरे लाज बाळगा, मी पण येणार. कोणे तू आईस्क्रीम खाणार? स्ट्रॉबेरी. मला केसर. जा ना, चोकोबार खा ना. जा ना, जग ना, कुठेतरी जाऊन जग ना. कशाला असं दुसऱ्यांच्या आईस्क्रीम मध्ये तोंड घालायचं? मी कशाला? तो दुसऱ्याच्या आईस्क्रीम मध्ये तोंड घालतोय, मी नाही घालत. असं काही नसतं तुझं माझं. माणसाने कसं मोकळं राहावं. ओंक्या आईस्क्रीम. हो मला माहिती तुला स्ट्रॉबेरी आवडतं. आपण महाबळेश्वरला गेलो तेव्हा किती स्ट्रॉबेरी खाल्ल्या होत्या. ऐका ना, निदान मला तुम्ही आईस्क्रीम कशी खाता ते तरी बघू द्या. बायको आहे हमरी. अरे बायको आहे मेरी. वने हा गरजेपेक्षा जास्त बोलतोय. गप. मी काय म्हणतो, आपण याला मारून टाकूया.
ओंक्या अरे तो नाही म्हणजे अरे माझ्या मनातलं बोललास ओंक्या आपण ही संधी नको घालूया नियतीने पुन्हा एकत्र आणले आपल्याला आपल्या मार्गातला काटा काढलाच पाहिजे आपण याला मारून टाकूया ओंक्या त्याला कळलं नाही पाहिजे माझा खून करणार तुम्ही आता तुम्ही गेलात आता तुम्ही मेलात कोणी त्याला आपला प्लॅन कळलाय सगळ्यांना सांगितलं तर ओंक्या आता सगळ्यांना नाही अख्ख्या जगाला ओढून सांगणार आहे की तुम्ही दोघं माझा खून करणार आहात म्हणून नाही काय आता संपलास संपलास म्हणजे कळलंच आहे ना तुला तुला आता तुला मारणार काय कसं मारणार तू बस गाडीत बस ह्याच्या अंगावरच ॲम्ब्युलन्स घाल नाही नाही बस चाल काय मला वाचवा हा माणूस आणि माझी बायको माझा खून करतात वाचवा मला चेतना तू हा कोण आहे चेतना इकडे काय करतेस ओंक्या कोण होता तो नाही कोण नाही ओंक्या थांबे बुक्का मार थांब थांब बायको आहे ती माझी कोण होता तू कोणीच नाही कोण होता तू अशी ऐकणार नाहीस तुला ना पट्ट्यानंच मारतो थांब पट्टा खा अरे माझा पट्टा अरे माझा पट्टा पाळी इकडे पाळी इकडे तू माझा पट्टा इकडे माझा अगं पट्टा घेऊन गेला माझा पट्टा घेऊन गेला जाऊ दे दुसऱ्यांच्या बायकांवर नजर टाकतो याची बायको बघ नाहीतर काय अशीच असतात लोक जाऊ दे आपण भलाय ना आपले संसार भला चला आपण जाऊया वा रे वा माझ्या बायकोची माया तू मेलीस आता ह्या वेळेस बुमरा बाउन्सर टाकणार येस जसप्रीत बुमरा दिस टाइम ऑन बाउन्सर कुठे परी हूँ मैं मुझे न छूना छान दिसतंय गुड फक्त ना काही पचकू नकोस एकदम आणि कुणी विचारलं तर सांगायचं माझी मावस बहीण आहे ओके आणि जरा अति मुलगी करू नकोस थांबा काय चाललंय कोण आहे मी कोण आहे मला विचारायच्या आधी हिला विचार ही कोण आहे असं काय बोलतेस या आमच्या रेक्टर मॅडम आहेत कळतंय काही तुला आय एम सॉरी मी पटकन ओळखले नाही तुम्हाला आधी तुम्ही बारीक होतात ना कधी आधी कधी आधी आधी नाही का त्या डाएट वाल्यांनी त्यांचा दवाखाना बंद केला तेव्हा काय बोलते ही अहो आता तुम्ही रेक्टर कमी ट्रॅक्टर जास्ती वाटतंय जोकिंग जोकिंग काय चाललंय कोण आहे मॅम मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझी मावस बहीण येणार आहे राहायला ऍक्च्युली हिचं लग्न आहे ना त्यामुळे ही माझ्यासोबत राहायला येणार मी अर्ज केला होता तुम्हाला तुम्ही हो म्हणाला होता सॉरी 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 काय ग नाव काय तुझं तेजस्विनी काय तेजस्विनी की रेश्मा नेमकं काय रेश्मश्विनी नाही माहेरचं नाव तेजस्विनी आहे आणि आता सासरी गेल्यानंतर नवरातीचं नाव रेश्मा ठेवणार आणि आणि मी त्याचं नाव शेरा ठेवलंय रेश्मा आणि शेरा जोकी जोकी लंपडच आहे काय ग लग्न आधीच नवऱ्याचं नाव ठेवतेस एवढी काही झाली सासरी जायची अति होत आहे अति कमी कर
कमी अगं ठीक आहे राहू दे. काय ग लग्नाची तयारी झाली ना? हो तयारीचं काय मॅडम, तयारी शेवटपर्यंत होतच असते. म्हणूनच तिला म्हणलं मी तू इथे राहायला. खायला काय करून घालणार आहेस? खायला सगळं 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 येतं तिला. सगळं? आमची तेजस्विनी सुगरण आहे एकदम. बाई ग, ए बाई बरं झाली भेटलीस तू. अगं आता मी दिवाळीत चकल्या केल्या होत्या. अगं त्या सगळ्या तुटत होत्या. कशा काय ग? अहो तुम्ही बसला असाल त्यावर. मस्करी करते. अगं तुटत होत्या म्हणजे असे तुकडे झाले त्याचे. मग ते पीठ मी असं ठेवून दिलं. काय करू त्या पिठाचं मी, म्हणजे काय टाकलं तर त्या नीट होतील. अहो चकल्यांचं कसं आहे माहितीये का, मला आता सांगताच येणार नाही तुम्हाला. आता सांगितलं तुम्हाला काही लक्षात राहणार नाही. मी तिथे प्रत्यक्ष असणं गरजेचं आहे. ते पण आहे. मग तुम्ही कधी चकल्या बनवणार आहात ते सांगा, तेव्हा मी नक्की येईन. तू येशील मदत करायला? कशाला? नको राहू दे. मॅडम खूप उशीर झालाय. आम्ही अगं तू थांब ग. पण त्या आत्ताच चकल्या त्यांचं काय करू? आताच आहेच का? त्या बार मध्ये द्या. बार मध्ये. हो बार मध्ये? हो तिकडे कळत नाही ना अखंड आहे की तुटलेले आहेत, तिकडे चालतात. हा चांगला उपाय. बाई ग तू बरा संसार सांभाळशील. असंच टाकाऊतून टिकाऊ वृत्ती बाई संसार सांभाळायला शिकते. असंच भारी आहे. हो बरोबर. पण आता मी जाते. माझ्या टिकाऊ वस्तू कितपत टिकतील सांगता येत नाही. संगीत आहे की नाही? हो हो आहेत ना, आहे ना. संगीत आहे. संगीत आहे. काय मंगळागौर सुद्धा आहे. ए, तेजू इथे मंगळागौर सुद्धा ठेवली आहे. नको तर शांतपणा करते. लग्नानंतर असते ना? हो लग्नानंतर असते, पण आम्ही लग्नाच्या आधीच करणार आहोत. आधी? हो लग्नानंतर काही लफडी नको. लग्नानंतर फक्त चंगळागौर. नको ना, नको. ए, मला बोलवशील ना चंगळागौरीला? अगं मंगळागौरला. मग काय बोलवीन मी. आपण बोलू आहे हो हो नक्की बोलू आम्ही तुम्हाला निमंत्रण. अच्छा बाय बाय. गुड नाईट. यायचं. आपण छान फुगड्या वगैरे घालू. फू बाई फू. ए तेजू इथे अगं ये ना. तुला गाणं गाता येतं? गाणं येतं. ये ना लवकर. बाई ग तुला गाणं येतं तर आता पटकन 2-3 आयटम करूया आपण. नको ना. मंगळागौरीचे? हो. अहो नको. मंगळागौरीच्या नादात माझं सगळं घरंगळागौर होईल. नाही मग आपण ना किमान फुगडी घालूया. नको फुगड्या नको. चल ना फुगडी तर घालूयाच. निसटेल सगळं. मंगळागौरच्या प्रथेप्रमाणे तू नाव घे आधी. नाव घे ग. नाव कसं मी घेणार? अगं घे ग. नाव नको. घे म्हटलं ना. घे. काय हॉस्टेलमध्ये जात असताना रेक्टर आली भस्कन. हॉस्टेलमध्ये जात असताना रेक्टर आली भस्कन. नाव घे म्हणते चोमडी, देवीशी वाटते सटकन. नाही याच्यात नाव कुठे आहे? नाव मी संपूर्ण घेतलंच नाही ना अजून. नाव संपूर्ण नाही घेतलं. नाही मग घे ना. नाव घ्यायला सांगते चोमडी, देवीशी वाटते सटकन. शेरा म्हणे. शेरा माझ्या नवऱ्याचं नाव. चांगलं. चल आता फुगड्या घालूया. नको. चल ना ग फुगड्या घालूया. बघत जमेल तुला. चल लवकर. आता वेगळी तुला काही माहितीये का? मला काही नाही. आगोटा करूया. चालेल. चल सुरू. आगोटा पागोटा लाल साडी नेसीन म्हणते राणीच्या बागेत जाई म्हणते. आगोटा पागोटा. रोज झाला. काय तेजा काय छान करतोस रे तू. काय तेजा मी लाडाने प्रेमाने तेजा म्हणते. चल आपण जाऊया. लवकर. आता काय? इकडे ये तेजू. काय? बरं झाली तू आलीस. मला खरं तर तुला काहीतरी सांगायचंय. नाही ऍक्च्युली मी तिच्या घरच्यांनाच सांगणार होते, पण ते बरं नाही दिसत ना. तू तिची बहीण आहेस, तिच्या वयाची आहेस, तर ती समजावशील ना तिला. नाही खरं तर ती गुणी मुलगी आहे, पण आजकाल ना तिच्या काही काही गोष्टी मला खूप खटकतायत ग. काय म्हणजे नक्की काय झालं मॅडम, सांगा तुम्ही मला. मी सांगते तुला, पण तू तिच्या घरच्यांना सांगणार नाहीस ना? नाही
मी घरच्यांना सांगणार नाही, मी माझ्यापर्यंतच ठेवीन. तुम्ही सांगा. अगं ती त्या टपोरी सनी मुणगेकर सोबत फिरत असते. काय नाही नाही तेजस विनी तेजस्विनी अगं नाही मॅडम तुम्ही काही बोलताय असं काही नाहीये. कधी ना कधी तुझ्या घरच्यांना सांगावं लागणारच होतं ना. तिला सांगितलं मी आता, काय प्रॉब्लेम आहे? पण असं काही तू थांब, तू गप्प बस, त्यांना सांगू दे. तू गप्प. तेजू हल्ली यांचं जास्तच चाललंय अगं. म्हणजे काय झालं सांगा तुम्ही मला. मी सांगते पण तू कोणाला प्लीज सांगू नको. नाही सांगणार, तुम्ही सांगा मला, सांगा. अगं त्या दिवशी रात्री 1 वाजता तिच्या रूम मध्ये आला तो एक खिडकीत ना. मला शंका आली म्हणून दार उघडून बघितलं तर माझ्या समोर असं आली समोर. उघडं पडलं मॅटर. असं काहीतरी फालतू म्हणत होतं. असं कसं? हे काय अशा मुलासोबत असते. मी म्हंटल आता जाऊ दे, मुलगा बरा असता तर काही प्रॉब्लेम नाही. मॅम हे क दर्जाचं प्रकरण आहे रे, कसं वाटतं ते? असं काही नाही. गप्प बस. खूप झालं तुझं, कळलं ना? हे तेजू आवाज बदलतोय तुझा. काय नाही, आवाज बिवाज बदला तेव्हा. हा खोटा वीग आहे. हे बघा, तेजस आहे माझं नाव. तू गप. तुझ्या सोबत राहिलं म्हणून मी इतका खटाटोप करतो आणि तू त्या स्लॅपस्टिक सोबत नाही. गप का मॅडम, आय एम सॉरी. हे सगळं हिचं प्लॅनिंग होतं. त्या दिवशी मी बोललो खिडकीतून भेटायला येतो तेव्हा हा कळलं आता मला, तो पकडला गेला म्हणून. अरे असं काहीच नाही. गप का मॅडम, आय एम रिअली सॉरी. तुम्ही रेस्ट्रिकेट करा नाहीतर काही करा, पण हिला शिक्षा द्या. मी चाललो. ए थांब, काय चाललो? आणि पुण्याबाहेरच्या कात्रजच्या प्रियदर्शनी इंदलकर, तुला काय वाटलं मी अशी चुटकीसरची फसवली जाईन का? गेले 20 वर्ष हॉस्टेलची रेक्टर आहे मी. आणि मी खडूस आहे म्हणून रेक्टर नाहीये. मी रेक्टर आहे म्हणून शिस्तबद्ध आहे. ते तुम्हाला खडूस वाटतं. सॉरी मॅम, प्लीज घरी नका ना सांगू प्लीज. नाही घरी तर मी सांगणारच आहे. मॅम नको ना. यांचं लग्न करून टाका. बरा मुलगा आहे अगं, फुगडी पण बरा घालतो. आणि ते सनीचं वगैरे काही नाही, ते मी खोटं सांगितलंय तुझं खरं रूप बाहेर यावं म्हणून. अहो नाही मॅडम, ते मी हे मुलगी वाटावं म्हणून हे सगळं केलं होतं. नाही ते मिठी मारलीस तेव्हाच कळलं की तू पुरुष आहेस. तुम्ही काही सुधारणार नाहीयेत. रितसरीच्या बाबांकडे हिचा हात माग, मग लग्न करून घेऊन जा. चल निघ आता इथून. चालेल. ए तू काय जा ना. चल लवकर, हे उचलून घेऊन जा. प्रिया बाय. जा ना. हे काय बरा मुलगा आहे तसा, नाही तर आमचा गौऱ्या. ते काय समीर यार, आपलं बॅडमिंटनचं फुल त्या सुभेदार काकूच्या बाल्कनीत पडलं यार. हो ना यार, त्या काकू जाम डेंजर आहेत यार. काम कर तू, जा मी बघतो, आणतो फुल. कोण तू? काय असतो? अरे त्या डेंजर आहेत आणि तुला अजिबात जमणार नाही. का? अरे आपल्या चाळीमध्ये लफडे होतात ना, तू मुलं जमा करतो आणि सगळ्यात आधी तू शेपटी घालून कल्टी मारतो. ए तुला बघा, चॅलेंज घेतो तू. चल घेतलं चॅलेंज घेतो. हा 3 मिनिटात फुल आणतो बाहेर. चल 3 मिनिटात मला पार्टी द्यायची. तयारच? जर नाही आणलं तर तू मला पार्टी द्यायची. चल 3 मिनिटात फुल आणतो. जा चल निघ. चल ऐक ना, काय एवढी वाक्य बोललो यार, पण माझा एक अपमान नाही झाला. असा तुडवेंड्या लाथे ना आयुष्यात. निघ आता बरं वाटलं यार. अरे जा रे, चल रे, हे घेऊन जा. आले 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 रे, आले आले. बाल्कनी चादर वाळत घालत होते. आले आले आले. काय जळलं? आले 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 आले. कोण आहे? सम्या काकू. तू? हा काकू. तू का आलास? 1 मिनिट. बॉल गेलाय का गॅलरीत? मिळणार नाही, मिळणार नाही, अजिबात मिळणार नाही. वेळीवर चिरूनच देते तुला बॉल. नाही नाही काकू, बॉल नाही गेलाय. फुल काय? फुल फ्री आहे आज. मी गप्पा मारायला आलोय तुमच्या बरोबर. गप्पा मारायला? हा काकू. तू फुल फ्री, जसं काय मोठा बिझी असतो. ये बस इथे सहज आला. ये ये. हेअरस्टाईल मस्त आहे, मला हात लावायचं. हे अरे ओले ते केस
आणले त्यात कसली हेअरस्टाईल बस इकडे सहज आलास हा. बरं आहेस का हा मी बरा आहे. आई बरी आहे का हा बरे परवा साखर नेली वाटीवर दिली नाही अजून काय रे हा देईल ती. आज कसं काय तू आलास रे हा आणि त्या गौरव मोरेवर राहत जाऊ नकोस ते कार्ड काही धड गुणाचं आहे का काही कामधंदा नाही काही नाही एक नंबरचं बाद कुटुंब आहे ते मोरे कुटुंब म्हणजे एक नंबरचं बाद त्याचा तो मोठा भाऊ प्रभाकर मोरे अजून 9वीत आहे रे अजून 9वीत आहे सोडती या गल्लीतल्या कार्टन बरोबर फिरत जाऊ नको नाही काकू मी त्यांच्या बरोबर राहत नाही हल्ली मी माझा वेगळा वेगळा राहतो. असाच राहत कसं असतं चांगल्या मुलांनी ना चांगल्या माणसाची संगत करावी कळलं का असं काय करतोय नाही ऐकतोय बस इथे बस ऐक माझं मी काय म्हणते तू बरं झाला आलास मला जरा तुझ्याशी बोलायचंच होतं नाही ते ग्राउंडवर काय होतं तू मुलांबरोबर खेळत बसतोस त्या थिल्लर कार्टांबरोबर मला बोलायचं असतं बोलतोय काय चाललंय बोलते ना तुझ्या मग जरा स्वस्थ बस समीर जरा कामधंद्याचं बघा बरं का काय वय झालं आपलं अरे काय चाललंय तुझं कामधंद्याचं बघा बापाकडे बघा जरा बाप खंगला आता आपला कळलं का नका त्याचा फंड नका वाया घालू कळलं अति बोलते काय काय अति झालंय माझं आता खूपच म्हणजे करायला पाहिजे महत्वाचं बोलते मी कळलं तुला फार महत्वाचं आहे एक एक शब्द ना इथं नोंदवून घ्यायचा कळलं का हे बघ माझं ऐक जरा परवा आई आली होती मुसमुसून रडली बिचारी वाटीवर साखर घेऊन गेली अजून दिली नाही रे सांगतो द्यायला सांगतो कामाधंद्याचं बघा जरा कळलं का तो अंशुमन विचारे बघ ठेहराव घेऊन सावकाश कसं बोलायचं इन्स्टिट्यूट काढली तो सावकाश कसं बोलतो हे बघायला अख्खी दुनिया येते नाहीतर तू मेले आता गल्लीत क्रिकेट खेळतोस तो घसरगुंडी बॉल तुझा बघायला कोणतरी येतं का जरा कामाधंद्याचा बघा कळलं का नीट वागा जरा चल आता बाई ग किती वाजले 11 बाई चल माझ्या आता ध्यानाला बसायची वेळ झाली आमचे उघडे बाबा आहेत ना हे बघ त्यांच्या ध्यानाला बसायची वेळ झाली तू जा आता चल 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 जा काकू एक सांगायचं होतं तुम्हाला काय रे हे तुमचे ते डबडे बाबा आहेत ना उघडे बाबा आहेत उघडे बाबा हा जे उघडे बाबा आहेत ना ऍक्च्युली मी भक्त झालोय काय सांगतोस हो मी स्वतः झालोय बाई 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 तू उघडे बाबाचा भक्त झाला बाई बाई गे अंगाराला बाई 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 ग उघडे बाबा की जय हो उघडे बाबांचा नाही आधी मी त्यांचा भक्त नव्हतो हा म्हणजे आधी मला वाटते अशा मारला ना खावडा आधी मला असं वाटायचं पण त्यानंतर मी त्यांचं एक पुस्तक वाचलं उघडे बाबा एक नग्न सत्य काय त्याच्यात नग्न आहे नग्न सत्य आहे त्याच्यात हा म्हणजे खरंच जगा दे सांगितलंय धडधडीत काकू काय विचार मांडले त्या उघडे बाबांनी क्या काकू 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 तुम्ही असं बघितलंय उघडे बाबांना असं फेस टू फेस म्हणजे भुसावळला गेले होते त्यांच्या मठात बाई बाई ग काय तो मठ आई ग बापरे मठ म्हणजे केवढा मोठा मठ अरे केवढा मोठा मठ तुला सांगते आणि माझ्या समोर बाबा उघडे म्हणजे हे उघडे बाबा बापरे असे उघडे बाबा बापरे त्यांचं दर्शन घेतलं असं बरं वाटलं तुला सांगते धन्य झाले मी ये इकडे बाबांच्या पायावर डोकं ठेव ये इकडे फोटोला हात नमस्कार कर नमस्कार केला उघडे बाबा की जय हो परम पूज्य उघडे महाराज की जय हो वा 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 हा आता दानपेटीत दान टाक जे काही खिशात पैसे असतील ते टाक दानपेटीत कशाला टाकायचं अरे बाबा सांगतात नमस्कार केला मला की लगेच दान करायचं हे दान ना समाजाच्या कल्याणासाठी वापरलं जातं त्यांची शिकवणी चल 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 दान टाक ऍक्च्युअली नाही काय 50 रुपये असतील टाक 50 रुपये तर नाहीच आहेत माझ्याकडे बरं 20 रुपये टाक नाही ऍक्च्युली 10 रुपयेच आहेत माझ्याकडे 10 रुपये टाक 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 आठवडा राहिले ना राहू दे ना जरा अरे नाही खाल्ला वडापाव तर काय मरणारच का टाक टाक 10 रुपये टाक शाबास नमस्कार केला वा 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 आहा ये इकडे आपण ना उघडे बाबांची गाणी म्हणूया कशाला आता गाणी मला तुम्हाला एक विचारायचं आहे म्हणजे आजपर्यंत असं झालंय का की उघडे बाबांनी तुमच्या डोक्यावरून हात फिरवले असं झालंय हो 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 तर खूप वेळ झालंय म्हणजे उघडे बाबांनी तुम्हाला आशीर्वाद दिलाय असं डोक्यावर तरी वेळा गेले मी मठात हेच डोकं आहे ना ते मी एक काम करतो या डोक्याला हात लावतो म्हणजे त्यांचं पुण्य मला सुद्धा हो का नाही जरूर लाव लावू दे अरे काय वेळे पडाय
तसं नाही. एक काम कर, तू स्वतः जा भुसावळला, ते पुण्य स्वतः घे, तिथे जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेव आणि हात स्पर्श करून घे, बघ बरं वाटेल तुला. हे जवळ ना, भुसावळला कशाला नाही नाही, देव असा सहजासहजी मिळत नसतो, कष्ट करावे लागतात. भुसावळला जा, भुसावळला. हा, मी पत्ता देते तुला. नको, पत्ता इथे आहे ना, जवळ करून टाकतो ना मी. काय हे आपण त्यापेक्षा ना गाणी म्हणूया, गाणी. तुला पुण्य हवंय की नाही पदरात? हा, पुण्य हवंय. मग बाबांची भजनं म्हण, चल. भजन? हा, ते नाही का तू पुस्तकात नाही का वाचलेस भजन? तुला पाठ असतील ना? हा, भजन पाठ आहे. हे म्हण, उघडे बाबांचे भक्त हे भाबडे, उघडे बाबांचे भक्त हे भाबडे, जाऊ बाबांच्या आरतीला नागडे. बावळटेस तू, बावळटेस. ते बोबडेला नागडे जुळत. बाई बापा असं बोलतात बावळटा. नागडे वगैरे बोलायचं असं नाहीये ते. जाऊ बाबांच्या आरतीला सगळे, जाऊ बाबांच्या आरतीला सगळे, उघडे बाबांचे भक्त हे भाबडे, उघडे बाबांचे भक्त हे भाबडे, जाऊ बाबांच्या सगळे, उघडे बाबांचे भक्त हे भाबडे, जाऊ बॅडमिंटन कोर्ट नाचतोय हो. मी काय म्हणतो, ही चांगली स्टेप, ही स्टेप चांगली आहे, ही स्टेप चांगली आहे, अतिशय सुंदर आहे. हा, बरं वाटलं. हाय ग, भजन झालं, ओरडलं. चल आता ये, हा जप करूया. आई आई ग, आई ग म्हणा माझ्या मागे. हा, जप माहितीये ना तुला? हा, माहिती ना. हा हा, लिहा. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा हो 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 हो. ए नाहीये. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा. बोल ना. हा, ते करतोय. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. म्हण ना. यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ, यू आर माय उघडे बाबा ओ ओ ओ ओ. उघडे बाबा की जय, उघडे बाबा की जय. आहा, प्रसन्न वाटलं ग, चित्त एकदम प्रसन्न झालं. आई आई ग, धन्य झाले. असं वाटतं की बाबा आश्रमात असे उभे आहेत आणि सगळ्या भक्तांना अशा आशीर्वाद देत आहेत आणि असा आपल्या डोक्यावरनं हात फिरवतायत. अरे देवचाफा, मोराचं पीस. काय हो, केरसुणीची काडी आहे, बॅडमिंटनचं फुल आहे ते. अरे नाही, हा बाबाचा प्रसाद आहे. देवचाफा आणि मोराचं पीस. मला प्रसाद मिळाला, मला प्रसाद मिळाला. बाबा बाबा तुम्ही धन्य आहात बाबा. बाबा अंधभक्त बघितले होते, मंदभक्त झाले. बाबा बाबा मी धन्य झाले बाबा. बाबा माझी भक्ती आज संपूर्ण झाली. ये ये दर्शन घे बाबा, दर्शन घे. हे बघ, देवचाफा मोराचं पीस घे, दर्शन घे. आता हा प्रसाद आहे ना आपला. हो हो, हा 2 प्रसाद आहेत ना हे. हो हो, आपण आपल्यात वाटून घेऊया प्रसाद. लबाडा असं काय? मिळा प्रसाद तुला मिळणार. एक काम कर, हे मोराचं पीस तू घे, देवचाफा मला ठेव. उलट करूया ना आपण, उलट करूया ना. काय रे? हे मी ठेवतो, ते तुम्ही ठेवून घ्या. मोराचं पीस काय आणि देवचाफा काय? मला हे घ्यायचं. हे मोराचं पीस आहे ना, असं इथे लाव. हे बघ, हे साडेचा मस्त दिसतंय ते ध्यान. वा वा वा. अरे इकडे ये, तुला सांगते, आपले बाबा ना थोर आहेत, तुला सांगते. त्यांची लीला आगाध आहे. त्यांच्या पुढ्यात गेलं ना की असं धन्य भरून पावतं. ते असे बोलत राहतात, आपण असं ऐकत राहतो. बाबांनी स्वच्छतेचा संदेश सुद्धा दिलाय, कळलं का? मी ही रूम झाडणार आहे. हो हो, मला रूम झाडायचे. स्वच्छतेचा संदेश आहे, मला रूम झाडायचे. सावकाश रे. हे बघ, वेड्यासारखं करू नको. झाड. यू आर माय उघडे बाबा. धन्य झाले मी, धन्य झाले. पुन्हा काय सारखा देवचा पहिला हात लावतोस, लाज वाटते
इकडे नमस्कार कर, नमस्कार कर इकडे. रुपया टाक. आता नाही आहे रुपया, कुठून आणू रुपया? सगळे दिले पैसे, एक पैसा नाहीये. खूप झाले की रुपया टाक. अरे नाही आहेत पैसे आता. मग शर्ट काढ. शर्ट काढ म्हणजे? शर्ट काढ. शर्ट नाही काढू शकत मी. गोर गरिबांना दान देण्यात येईल. शर्ट काढ. अहो जुना शर्ट ह्याचा काय असेल उपयोग? चालेल. शर्ट काढ. अहो नाही काढू ना. काढ शर्ट, चालणार नाही अजिबात. हे काय आहे यार शर्ट तुम्ही? काढून ठेव सगळे पटकन. माफी करा उघडे बाबा, माफी करा. चुकलं माकलं परमेश्वरा, माफी करा. दे के ठेव. शाबास. पोराचं समजून घ्या. काय का हॅलो. हा सम्या, हा बोल ना. मिळालं का फुल? मिळतंय मिळतंय. ए नाही मिळणार. चल पार्टी द्यायला तयार, चल. ए तू 2 मिनिटं थांब, फुल आणतो मी. 2 मिनिटं थांब तिकडे, फुल ठीक आहे, तू पार्टी द्यायला तू तयार. थांब 2 मिनिटं. हो काकू बस तिकडे बसा. काय झालं? बसा तिकडे. काय झालं काय? बसा तिकडे. अरे काय तुम्ही उघड्या बाबांना भेटून आलेला हो, म्हणजे? मी तुमच्या पाया पडतो, माझ्या मला पुण्य मिळेल. अरे वेड्या. नाही नाही अरे बस चाल. नाही नाही अरे काय? बसा बसा तुम्ही. काय? मला पाया पडतो. बरं बसते बसते. आता काय करतोयस तू? नाही, नाही. अरे मी असं डोळे कोणी मिटा. पाया पडतं का? डोळे अरे वेड्या, असं करू नको तू. माझं ऐक समीर. हे बघ उठ उठ उठ. नाही मी नाही. उठ उठ उठ, माझं ऐक ना समीर. अरे तू उघडे बाबाचा फोटो पाडला. उघडे बाबाचा फोटो पाडला. आता मेलास. नाही, चल, चल. आता मेला. उघडे बाबा. आलो आलो आलो. अरे मेला जरा काढ. आलो अरे आलो. थांब रे. काय आहे? नमस्कार बाबा. बायको कुठे गेली? देवा घरी. जा चल. हो? सासरे बुवा. अरे ओ सासरे बुवा. अरे काय आहे? अहो मी तुमच्या बायकोबद्दल नाही, माझ्या बायकोबद्दल विचारत होतो. तुझ्या बायकोचं मला काय माहित? अहो मी जावई आहे ना तुमचा. अरे जावई बापू. अरे ओळखलत नाही तुम्हाला? आला बसा बसा बसा. काय झालंय? काय झालंय? आमची ही आहे ना तुमची सासू, ते मरताना लय जलंगडे उधारी करून गेली आहे. तर देणेकरी येतात हो, बाकी काय नाही. मग कसं काय येणं केलं? शिवाली कशी आहे? अहो काय बोलताय? शिवाली इथेच आहे ना. मी तिला न्यायला आलोय घरी. अरे हो खरं विसरलो. तुमच्या घरची पेटी आम्हाला काय करायचंय? ए शिवा. बाबा बोला. भंडारी. 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 बाबा बोला. मुद्द्याचं बोला. मुद्द्याचं जरा मध्ये. मुद्द्याचं बोला. शिवाली. गौरवराव आले. अगं बाई बघितलंच नाही मी. अरे बघितलं नाही? नाही ना असं लाजू नका. बस बस बरे बस. बस. गौरवराव. आमची शिवाली ग्रॅज्युएशन केलंय कॉमर्स मधून. शिवणकाम येतं, भरत काम येतं, विणकाम येतं, सगळं येतं. स्वयंपाक उत्तम करते माहिती. विचारा तुम्हाला काय प्रश्न? मी हा इकडे बाजूला उभा राहतो एकटाच. काय ते विचार. काय चाललंय तुमचं? काय चाललंय काय तुमचं? ऑलरेडी एकदा लग्न झालंय ना आमचं. 7-8 महिन्यांपूर्वी तुम्हीच लावून दिलं. आणि तेव्हा सांगितलेलं खोटं परत परत सांगायला का मजा येते तुम्हाला? विसरायला होतं, बाकी काय नाही. विसरायला होतं. ओ पण जाऊया ना, परत हनीमून करूया, मज्जा येईल. मला पण रात्री फोन करून डिस्टर्ब करायला मज्जा येईल. चला बस झालं. चला चला. बॅग भरलीस ना. चला चला लवकर चला. निघा निघा निघा. रात्र व्हायच्या आधी घरी पोहोचा. चला निघा. चला निघा. हो रात्र व्हायच्या आधी घरी पोहोचा. चला निघतोय डायरेक्ट. हा निघतोय. पाय कोण बाप. सॉरी सॉरी बाबा. पाया पडतो. पूर्ण वाकव. असू द्या असू द्या. बाबा मी नाही नाही तू नको वाकू. बाय थांब इकडे. हे घ्या पड. बाबा पाया पडतो. असू द्या. पोरीचे लय लाड केलेत. जरा म्हणून कष्ट नाही दिलं पोरीला. जपून ठेवा. जा जागा पोरी. अंधार पडायच्या आधी घरी जा. हो निघू द्या आम्हाला. चला जा. चला चला जा. शिवाली. जाता जाता बापाला शेवटची मिठी नाही काय मारणार? हे रडतात पण कॉमेडी. झालं झालं शिवाली. झालं. हा झालं.
पितृप्रेम झालं. चला आता निघतो आम्ही. उशीर होतोय. अंधार पडायच्या आत घरी. अंधार पडायच्या आत घरी गेलं चला पाहिजे. चला चला. नाही नाही वाकू नको. हे घे, हे. येतो आता आम्ही. नाही, नाही, बरोबर. जाऊ बापू पण इकडे या. खुशखबर कधी देताय? त्यासाठी आधी घरी तरी घेऊन जातो तिला. नाही नाही पण बरं केलं बाबा. 2 दिवस राहायला पाठवलं ते बरं केलं तुम्ही. 2 दिवस चक्क 34 दिवस आणि 33 रात्र राहिली ती इथे. ईश्वर तुम्ही रात्र पण मोजता? नवीन लग्न झालेला नवरा अजून काय मोजणार? नाही ते झालं नाही. मी म्हणलं आपलं काय अजून एखाद दुसरा दिवस जर राहिली असते तर मग ख्रिसमस मग मकर संक्रांत मग होळी रंगपंचमी करून मग आपला वटपौर्णिमा करून मग गणपती मग गौरी बसून मग नवरात्र करून गेली असते. बाबा दिवाळी राहते ना, मी दिवाळी करूनच जाते. काय दिवाळी काय हो हो बाबा, हा एखाद दुसरा दिवस नाहीये. अख्खं वर्ष सांगितलं तुम्ही. हा बाबा असं काय करताय? लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हणून 2 दिवसासाठी आले ना ती इथे. आता 1 महिना झाला. जाऊ दे आता शिवा, आपण जाऊया घरी. बरोबर. खुशखबरच काय करताय? त्यासाठी आधी घरी तरी घेऊन जातो तिला. जाऊ का? जाऊ. हे चुकतं तुमचं. कधी बाबा जाऊ का असं नाही म्हणायचं. मग बोलायचं बाबा येऊ का? बाबा येऊ का? या ना या आल्यासारखं 2 दिवस राहून जा. बाय कधी आलीस तू? ये माझी पोरगी आली लय दिवसांनी आली ग बाहेर. ये काय करत बाबा? असं काय करताय? 34 दिवस 33 रात्र राहिली ती इथे. मी न्यायला आलो ना तिला. आता असं परत परत कसं बोलवते? चल लवकर जायचंय आपल्याला. जावई बापू टाइमपास करू नका. अंधार पडायच्या आत घरी लागतंय ते लागतंय. चल चल शिवाली. हो हो बाबा. काळजी घ्या पोरी. हो बाबा घेते. मी पोटा पण घेते आणि पाया पण घेते. हा काळजी घे बोललेत. कलेजी घे बोललेत का ते? पोटा आणि पाया कुठून काढते? काळजी घेते बाबा, पण तू रडू नकोस. नाही नाही मी नाही रडणार. गुड. चल तू नाही रडायचं. पण नाही मी नाही रडत. तू रडणार मला माहिती आहे. नाही नाही बाबा नाही रडत. शिवाली रडायचं नाही. नाही रडत. डोळ्यात पाणी आहे. नाही शिवाली नको रडू. नाही रडत. शिवाली डोळ्यात पाणी आहे. नाही रडत. नको रडू. नाही रडत. शिवाली नको रडू. बाबा शिवा बाबा बोला. बंडारी बोला. बंडारी बाबा बोला. बंडारी शिव बोला. अरे काय चाललंय हे? अहो ती नव्हती रडत, तुम्ही रडवलंय तिला बोलून बोलून. नाही रे काय शिवाली, चल चल घरी चल चल. बाबा येते. अंधार पडायच्या आधी निघा. चल लवकर चल. माझी बॅग. हा चला लवकर. निघा निघा. हो बाबा. माझं चुकलं. निघा निघा. जावे बाबू. काय आता हे राहिलं ते महत्वाचं. खुशखबर कधी देताय? कधी देऊ खुशखबर? आणि कशी देऊ खुशखबर? हा पितृप्रेमातून वेळ मिळाला तर देईल ना खुशखबर. अहो तिथे हनीमूनला गेलो होतो. तिथे सुद्धा सतत फोन करून त्रास दिला, डिस्टर्ब केलं. तसेच परत आलो माहितीये. मग गणपती आले, तिला माहेरी घेऊन आलात. मग दिवाळी आली, मग दसरा आला. हे सगळं आलं. मग कधी देऊ खुशखबर? सासरे बुवा एकट्याने खुशखबर नाही देता येत. ही खुशखबर एकट्याला दिली आहे का तुम्ही? नाही लय श्रम पडले बाबा. हो मग मला पण घेऊ द्या ना श्रम. कॅलरीज सगळ्या साचले तो. तोंड बंद ठेवा आणि आम्हाला जाऊ द्या. नाही निघा निघा तुम्ही. लागते हो. तुझे त्रास. चला 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 लवकर चला बाबा चला. रिक्षा मिळणार नाही. चला लवकर. तू पुढे हो पुढे हो. शिवा जाताना स्वीटीला बाय नाही करून जाणार. काय चाललंय? अगं घरीच जायचं. हो बाबा सांगा ना तिला. हो हे बालिश होत, खूप बालिश होत. हे चले घरीच.
स्वीटी आणि हा माझा डेंग्या. बाबा आता जवळजवळ एरियाच्या बाहेर पडलो होतो आम्ही. कशाला बोलवलं? 34 दिवस होते तेव्हा काढायची नाही खेळणी सगळी. काय करताय तुम्ही? डेंग्या मग डेंग्या आमचा डेंग्या. डेंग्या? याचं नाव डेंग्या ठेवलंय? हो. याला चावी दिली ना की या सगळ्यांच्या ढेंग्यामध्ये यायचा, म्हणून आम्ही याचं नाव डेंग्या ठेवलं. अरे मेला डेंग्याने माती खाल्ली. बाबा बाबा आपण लहानपणी खेळायचो तसं खेळूया ना, एक डाव भुतुकलीचा. भुतुकली नसतं ते, भातुकली असतं. नाही आमची शिवाली भुतुकलीच खेळायची. आमची शिवाली भुतुकली खेळायची, लुपून डाव खेळायची, डुंगर का पाणी खेळायची, लुंगडी लुंगडी खेळायची. मग लुडोला काय बोलायची? लाडो. खूप लाडवून ठेवलंय तुम्ही तिला. नको तिकडे उकार घालते ती. चल चल लवकर, चल लवकर निघायचं. जाऊ बाबा आता बोलतात तर एक डाव खेळूया ना भुतुकलीचा. चालेल. मग मी भुतुकलीतला पोलीस होऊ आणि तुम्हाला गोळ्या घालून ठार करू? नको नको, त्यापेक्षा तुम्ही सिलेंडर वाले व्हा. चल सिलेंडर, चल इंजिनियर आहे मी, सिलेंडर वाला हो मी. चल गौरव हो ना यार प्लीज. हे बघ हे सगळं झालं ना की आपण लगेच निघू. नक्की निघायचं? नक्की निघू. प्रॉमिस? प्रॉमिस नक्की निघू. होतो मी सिलेंडर वाला. असं नाही, असं नुसतं नाही व्हायचं. बघा दाखवतो तुम्हाला. सिलेंडर घ्यायचा, तिकडे जायचं आणि बाबूजी तुम्हारा सिलेंडर आया है असं बोलायचं. मग ना माझा डेंग्या येईल आणि करेल आणि मग तू घाबरायचं. मग माझी स्वीटी आहे, तुझ्याकडनं सिलेंडर घेलो. ओके ओके बाबा. हाड रे हाड. थांबा हो. काय चांगलं हो, थांबा हो. बघा चल. काय चाललंय? नाही मेलाचं अभिनयाचं काय अंगच नाही, काय नाही. जरा ऍक्टिंग करा बस ना. सांगितल्यावर या. चला शिवा भुतुकलीचा खेळ खेळूया आपण. मी होतो कामावर. अरे बापले लय धमायला झालं. मम्मी चपाती दे ना मला, देवाला दे ना मम्मी. ठीक आहे आपण देवण तलूया, मग पपात्या तलूया. मला भोपळ्याची भाजी पाहिजे. ठीक आहे आपण भोपळ्याची भाजी तलूया. अले देवा माझा सिलेंडर थांबला. इथे एंट्री आहे तुझी, इथे एंट्री. बाबा लय फालतू बालनाट्य चालू आहे. खूप फालतू सुरू आहे. इथे इथे जायचं तुम्हाला. या आलो आलो. थिलेंदल वाला कशाला तोत्रे? तुम्ही कशाला बोबडा बोलताय? अहो हे बोबडी भाषेतलं पहिलं बालनाट्य आहे ना. ते बघा तिकडे मांडलेकर पण असे सावध झालेत. आपल्याला काय मिळतंय का यात बघतायत बघा. ओ मांडलेकर हे बघा बोबडी भाषेतलं पहिलं बालनाट्य. खांडेकर लगेच लिहून देईल 2 अंकी. करताय ते लिहून दे ना. ते सेटल आहे तुमचं. बघा आता काय करायचं. त्यांचा नको विचार करू. तुम्ही ना काय बोबडे बोल. तुम्ही नॉर्मल नॉर्मल या. थिलेंदल आला. ओ बाबूजी तो हार हमारा का सिलेंडर आया है. चावलात तुम्ही मला. मी नाही चावलो, डेंग्या चावला. या डेंग्याच्या ना, याच्या डेंग्यावर ना अशा लाता घाली ना मी. डेंग्याचा लवकर घरी जायचं. फालतू जावे बाबा. तिला काय करू नका. मी माझी पगडी तुमच्या पायावर ठेवतो. तिला काय हे पगडी ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर झाला. काही ऐकायचं नाही. आपण घरी जायचं. अंधार पडायच्या आधी निघा. अरे आता अंधार पडायच्या आधी निघा बोलत पहाट झाली. आता चल तिकडे नाही मिळणार रिक्षा. मेन रोडवर जाऊ. चल चल. तुझा बाप येडाय तुझा बाप. काय डेंगे आणि गेंडे काय काय चाललेलं. तर रिक्षा मिळणार आहे ते आपल्याला. रिक्षा 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 रिक्षा. चला रिक्षात बसा. रिक्षात तुला मी माझ्या घरी सोडतो आणि तुला तुझ्या घरी सोडतो. चला रिक्षात बसा. परत चल